मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल, जर का आपलं घर लहान असेल तर सामान ठेवायला जागा होत नाही. आणि जर का घरात सामान ठेवायला जागा नसेल तर मग त्याचा जिकडे तिकडे पसारा होतो. असंच आपण भरपूरदा आपल्या घरात बघत असतो. खुर्चीवर कपडे पडलेले असतात. बरेचदा किचनमध्ये जागा नसेल तर ओट्यावर पसारा झालेला असतो. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की घरातल्या काही जागा शोधून काढायच्या आहे. आपल्या घरात अशा भरपूरशा जागा असतात ज्या वाया गेलेल्या असतात. जसं बरेचदा फ्रीज आणि ओट्यामधली गॅप असते, त्यामध्ये छोटासा कॉर्नर वाया गेलेला असतो. वॉशिंग मशीन आणि भिंतीमध्ये गॅप असते. बरेचदा अलमाऱ्यांच्या कॉर्नर्समध्ये गॅप असते. या छोट्या छोट्या जागांचा वापर करून आपण आपल्या घराला चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज करू शकतो. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी अंकिता आणि तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 4 युजफुल असे स्पेस सेव्हिंग ऑर्गनायझर शेअर करणार आहे, जे आपल्या घराला ऑर्गनाईज करण्यासाठी खूप युजफुल आहे, ज्यामुळे घरात पसारा देखील होत नाही आणि जागेची कमतरता देखील जाणवत नाही. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला ऑर्गनायझर हा अतिशय युजफुल आहे. बघा, जसं माझ्या रूममधला हा कपाट आहे, त्याच्या साईडचा कॉर्नर पूर्णपणे वाया गेलेला आहे. ही जी जागा आहे ती पूर्णपणे वेस्ट आहे. तर त्यासाठीच मी मस्त असा हा 5 टायर ऑर्गनायझर मागवलेला आहे. बघा, दिसायलाही सुंदर आहे. या व्यतिरिक्त माझ्या घरातल्या फर्निचरसोबत देखील मॅच झालेला आहे. तर बघा, या ऑर्गनायझरमध्ये जवळजवळ 5 कप्पे दिलेले आहे. या व्यतिरिक्त त्याला झाकण देखील दिलेलं आहे. बघा, या झाकणाला तुम्ही आतल्या साईडला अशा प्रकारे प्रेस केलं तर ते आत जातं आणि बंद करायच्या वेळेस समोर ओढलं की ते बंद होतं. हे ऑर्गनायझर पूर्णपणे बंद असल्यामुळे, त्याला झाकण असल्यामुळे यामध्ये तुम्ही कुठलीही वस्तू जरी ठेवली, कपडे ठेवले, इतर कुठल्याही वस्तू ठेवल्या तरी देखील त्यावर धूळ देखील बसण्याचा चान्स नाही. आतल्या साईडला तुम्ही कसंही घाईगडबडीत ठेवून जरी दिलं तरी त्याचा पसारा घरात होत नाही. तर बघा, हा एक मल्टीपर्पज ऑर्गनायझर आहे. याचा वापर तुम्ही कपडे ठेवण्यासाठी करू शकता. स्पेशली जर घरात लहान मुले असतील तर त्यांचे कपडे छोटे छोटे असतात. जर कपाटात जागा होत नसेल तर याचा वापर तुम्ही लहान मुलांचे कपडे ऑर्गनाईज करण्यासाठी करू शकता. या व्यतिरिक्त जर का तुमच्या घरात ड्रेसिंग टेबल नसेल तर त्यासाठी देखील खूप चांगला ऑप्शन आहे, कारण स्टोरेज कॅपॅसिटी याची खूप मोठी आहे. भरपूर प्रमाणात तुम्ही आपला मेकअपशी रिलेटेड सामान यामध्ये ठेवू शकता. डायरेक्टली सामान विजिबल होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जर का तुमच्याकडे बेडसाईड टेबल नसेल तर ॲज अ बेडसाईड टेबल म्हणून देखील तुम्ही याचा उपयोग करू शकता. इथे मी 5 टायर ऑर्गनायझर मागवलेला आहे, पण यामध्ये 1 टायर, 2 टायर, 3 टायर, 4 टायर, 5 टायर असे वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहे. याचा वापर करून तुम्ही घरातली प्रत्येक वस्तू ऑर्गनाईज करू शकता. इवन किचनमध्ये देखील तुम्ही या ऑर्गनायझरचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता. एक्स्ट्रा किराणा साठवण्यासाठी, नाहीतर छोटी मोठी भांडी ठेवण्यासाठी देखील तुम्ही याचा उपयोग करू शकता. तर हे जे ऑर्गनायझर आहे हे फोल्डेबल आहे. जर तुम्हाला याची गरज वाटत नसेल तर तुम्ही याला पूर्णपणे खोलून कुठल्याही अलमारीमध्ये देखील स्टोअर करू शकता. जसं इथे तुम्ही वाटेल तर 2 टायर ऑर्गनायझरचा उपयोग करू शकता, 3 टायर ऑर्गनायझरचा उपयोग शकता, 4 टायर ऑर्गनायझरचा उपयोग करू शकता. त्यामध्ये इवन 6 कप्पे असलेला देखील ऑर्गनायझर आहे. आणि हे जेव्हा ऑर्गनायझर घरी येतं ना, तर अशा प्रकारे आपल्याला याला असेंबल करावं लागतं. असेंबल करणं देखील खूप सोपं आहे. प्लॅस्टिकची क्वालिटी देखील खूप छान आहे आणि जवळजवळ या ऑर्गनायझरची प्राईस मला ₹1000 पडलेली आहे. तर सहसा बरेच जणींची कंप्लेंट असते की प्लॅस्टिकची क्वालिटी चांगली नसते. तर तुम्ही मिशोवर सर्च केलं किंवा कुठल्याही वेबसाईटवर सर्च केलं ना, तर यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील. बरेचदा काय होतं की सेम ऑर्गनायझरची प्राईस ही वेगवेगळी असते, पण त्यामध्ये क्वालिटीचा देखील इश्यू असतो. जेवढं जास्त महागडं ऑर्गनायझर तेवढी क्वालिटी चांगली. त्यामुळे कुठलंही ऑर्गनायझर तुम्ही ऑनलाईन मागवत असाल किंवा माझ्या लिंकच्या थ्रू देखील बघत असाल तर पहिले त्याचा रिव्ह्यू चेक करा आणि त्यानंतरच ते प्रोडक्ट मागवा. जर तुम्हाला यातलं कुठलंही प्रोडक्ट मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. या व्यतिरिक्त तुम्ही स्क्रीनवर व्ह्यू प्रोडक्ट बघू शकता. त्यावर क्लिक करून देखील या प्रोडक्टची पूर्ण डिटेल्स तुम्ही चेक करू शकता. यानंतरचं दुसरं प्रोडक्ट हे देखील खूप युजफुल आहे. हे प्रोडक्ट तर तुम्ही बरेचशा यूट्यूब व्हिडिओजमध्ये बघितलंही असेल. हे प्रोडक्ट मला खूप युजफुल वाटलं. याची जी साईज आहे ना, ती खूप छोटी आहे, त्यामुळे हे कुठल्याही गॅपमध्ये जाऊन शिरतं. यामध्ये देखील वेगवेगळे टायर्स उपलब्ध आहे. हे देखील फोल्डेबल ऑर्गनायझर आहे. गरज नसल्यास तुम्ही यातली कुठलीही रॅक रिमूव्ह करू शकता. जसं मी इथे 3 टायर मागवलेलं आहे. यामध्ये देखील 5 टायर, 6 टायरपर्यंत ऑप्शन्स अवेलेबल आहे. जशी जशी या रॅकची साईज मोठी होते तसतसा या रॅकचा प्राईस देखील वाढतो.
तर हे देखील ऑर्गनायझर प्लास्टिक मटेरियलपासूनच बनलेलं आहे, पण अतिशय हाय क्वालिटीचं प्लास्टिक आहे. जर एखादी जड वस्तू जरी तुम्ही याच्या बेसला ठेवली ना, तरी ते प्लास्टिक वाकल्या जात नाही, एवढी चांगली जाडी क्वालिटी प्लास्टिक आहे. हे ऑर्गनायझर देखील मला खूप युजफुल वाटलं. जसं बरेचदा आपण बघतो की आपला ओटा आहे आणि फ्रीज आहे, त्यामध्ये गॅप असते. माझ्या ओटा आणि फ्रीजमधली मी तुम्हाला गॅप दाखवते. त्या गॅपमध्ये ठेवण्यासाठी या ऑर्गनायझरचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. आपण यामध्ये कुठलीही भांडी किचनमधली ऑर्गनाईज करू शकतो. या व्यतिरिक्त बाथरूमशी रिलेटेड काही सामान जर तुम्हाला ऑर्गनाईज करायचं असेल, तर बाथरूममध्ये देखील तुम्ही या ऑर्गनायझरचा वापर करू शकता. प्लॅस्टिकची क्वालिटी चांगली असल्यामुळे खराब होण्याचा चान्स नाही आणि खालच्या साईडला व्हील्स असल्यामुळे चाकं असल्यामुळे तुम्ही याला इझिली मूव्ह करू शकता. तर इथे बघा, सहसा आपल्या फ्रीज आणि ओट्यामध्ये असा गॅप असतो, तर त्या गॅपमध्ये जागा वायाच जात असते. यासाठी स्पेशली माझ्याकडे रॅक आहे, पण तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी सांगते आहे. तर अशा प्रकारे हे रॅक आपण तिथे ठेवू शकतो. यामध्ये तुम्ही वाटेल तर काचेच्या बरण्या किंवा घरातलं कुठलंही छोटं मोठं सामान ऑर्गनाईज करू शकता. किचनमधले आलू कांद्याची रॅक म्हणून देखील तुम्ही याचा वापर करू शकता. अशा प्रकारे अशा काचेच्या बरण्या किंवा किचनमधले डब्बे देखील तुम्ही ठेवून याला भिंतीच्या साईडला देखील सपोर्ट म्हणून ठेवू शकता. अगदी जाडं क्वालिटीचं प्लास्टिक असल्यामुळे पडण्याची वगैरे भीती नाही आहे. तर हे ऑर्गनायझर मी स्पेशली माझ्या बाथरूमसाठी मागवलेलं आहे. किचनमध्ये ऑलरेडी माझ्याकडे एक ऑर्गनायझर आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दाखवतेच. तर त्या ऑर्गनायझरचा उपयोग मी आलू कांदे आणि एक्स्ट्रा माझ्या किचनमधल्या पसारा करणाऱ्या ज्या काही वस्तू होत्या, ज्या मला वाटत होत्या की किचनमध्ये सामान ठेवायला जागा होत नाही, त्या ठेवायसाठी मी केलेलं आहे. तर बघा, यामध्ये मी बरण्या ठेवलेल्या आहेत. थोडंसं नेताना मूव्ह करताना मला हार्ड जात आहे, त्यामुळे यावर काचेची भांडी जर ठेवत असाल तर ते भिंतीला सपोर्ट असेल तरच ठेवा. तर हे बघा, हे माझ्याकडे प्लास्टिक ऑर्गनायझर आहे आणि गेले 2-3 महिन्यापासून मी यूज करते आहे. जर मोठी गॅप असेल तर तुम्ही अशा प्रकारचं मोठं ऑर्गनायझर विकत घेऊ शकता आणि जर का छोटी गॅप असेल तर तुम्ही हे कमी जागेत पडणारं हे छोटंसं ऑर्गनायझर देखील विकत घेऊ शकता. यानंतरचं हे तिसरं हँगिंग ऑर्गनायझर. हे देखील खूप युजफुल आहे. यामध्ये 3 कप्पे असलेलंच एक हे ऑर्गनायझर आहे आणि हे फोल्डेबल आहे. यामध्ये 2 हुक्स मिळतात, ज्याचा उपयोग करून या ऑर्गनायझरला तुम्ही दरवाजाच्या वरती हँग करू शकता, अलमारीच्या आतल्या साईडला हँग करू शकता. या व्यतिरिक्त याला 2 छिद्रही दिलेले आहे, त्याचा उपयोग करून तुम्ही याला भिंतीवर देखील खिळे ठोकून अडकवू शकता. जर तुम्हाला खिळे ठोकायची इच्छा नसेल आणि आतल्या साईडला जर याला हँग करायचं असेल तर तुम्ही याला अलमारीमध्ये हँग केलं तरी चालते. तर हे देखील एक फोल्डेबल ऑर्गनायझर आहे. जर तुम्हाला वाटत असेल की सध्या आपल्याला याची गरज नाही आहे, तर मग अशा वेळेस तुम्ही याला चांगल्या प्रकारे फोल्ड करून ठेवू शकता. मी आत्ता व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत जेवढे काही ऑर्गनायझर शेअर केले ते सगळे फोल्डेबलच आहे. गरज नसल्यास तुम्ही याला कुठल्याही अलमारीमध्ये ठेवून देऊ शकता, असे हे ऑर्गनायझर आहे. तर बघा, अशा प्रकारे अलमारीला तुम्ही हँग करू शकता. पण हे ऑर्गनायझर मी रिटर्न केलेलं आहे, कारण माझ्या मेन कपाटाची जी हाईट आहे ती खूप जास्त आहे आणि हे ऑर्गनायझर मला खूप उंचावर अडकवावं लागत होतं. पण जर का तुमच्या कपाटाची साईज छोटी असेल, या व्यतिरिक्त तुमच्या घरात खिडकीला सलाखी लावलेला असेल, तर त्याला देखील तुम्ही हँग करू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही घरात खिळे ठोकू शकता किंवा आजकाल अडेसिव्ह हुक देखील मिळतात, त्याला देखील तुम्ही हे ऑर्गनायझर डायरेक्टली लावू शकता. मग अशा वेळेस तुम्हाला हे ऑर्गनायझर खूप युजफुल ठरू शकतं. जसं घरात लहान मुले असतील तर त्यांचे डायपर ठेवण्यासाठी, या व्यतिरिक्त हँकीज ठेवण्यासाठी. बरेचदा आपल्या कपाटात छोटे छोटे कपडे इतर कपड्यासोबत मिक्स होतात. अशा वेळेस हे छोटे छोटे कपडे ऑर्गनाईज करण्यासाठी देखील तुम्ही या ऑर्गनायझरचा उपयोग करू शकता. तर हे देखील ऑर्गनायझर अगदी रिजनेबल प्राईजमध्येच मी मागवलं होतं. अगदी 300 की 350 रुपये याचा प्राईज आहे. जर तुम्हाला मागवायचं असेल तर प्रोडक्ट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही मागवू शकता. बरेचदा काय होतं की आपल्या बेड साईडला टेबल नसतं. जसं तुम्ही माझा बेड बघू शकता, या साईडला टेबल असल्यामुळे सगळ्या वस्तू मी टेबलवर ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहे. जसं मला रात्री बुक वगैरे वाचायची सवय आहे, तर बुक्स ठेवलेलं आहे. मोबाईलसाठी चार्जर, तिथेच मी मोबाईल नेहमी चार्जला लावत असते. रेग्युलर लागणाऱ्या मेडिसिन्स असतात, बरेचदा इयरडोप्स असतात, इयरफोन्स असतात. अशा भरपूरशा आपल्या वस्तू असतात, ज्या आपण सहसा बेडसाईड टेबलमध्ये ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. पण जर का आपल्या बेडला बेडसाईड टेबल नसेल, तर मग या वस्तू कुठे ऑर्गनाईज करायचा हाही प्रश्न पडतो. या व्यतिरिक्त बेडसाईड टेबल डायरेक्टली विकत घ्यायचं म्हटलं तर बरेचदा काय होतं की ते महागडं पडतं.
म्हणूनच मी मस्त असा ऑप्शन शोधून काढलेले आहे. अगदी अफोर्डेबल असा मी बेडसाईड टेबल तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जो फोल्डेबल आहे आणि गरज नसल्यास आपण त्याला इझिली काढूनही ठेवू शकतो. जसं तुम्ही माझा हा बेड बघू शकता, बेडच्या एका साईडला तर बेडसाईड टेबल आहे, पण दुसऱ्या साईडला मात्र बेडसाईड टेबल नाही आहे. तर त्यासाठी मी हा फोल्डेबल ऑर्गनायझर मागवलेला आहे. या ऑर्गनायझरची क्वालिटी खूप छान आहे. या ऑर्गनायझरला सेट करण्यासाठी अशा प्रकारचा एक लोखंडी रॉड दिलेला आहे. त्या रॉडला यामध्ये जे वेलक्रो दिलेले आहे चारी साईडला त्यामध्ये फसवायचं आहे, जेणेकरून या ऑर्गनायझरला एक चौकोनी आकार येईल. त्याचबरोबर समोरच्या साईडला तुम्ही बघू शकता 2 कप्पे दिलेले आहे आणि त्या कप्प्याचा वापर आपण छोट्या मोठ्या वस्तू स्टोअर करण्यासाठी करू शकतो. तर बघा, हा आता ऑर्गनायझर रेडी झालेला आहे. याला जे वेलक्रोज अटॅच आहे त्याची क्वालिटी देखील अगदी स्ट्रॉंग आहे. आणि तुम्ही माझा आता बेड बघू शकता. या बेडच्या एका साईडला बेडसाईड टेबल नसल्यामुळे रात्री कुठलीही वस्तू हाताळायची म्हटली तर काय होतं की तिकडून घ्यावं लागतं. बरेचदा काय होतं की रात्री झोप झाल्यानंतर ती जी वस्तू आहे मी वापरलेली ती टाईल्सवर ठेवून देते आणि उठल्यावर काय व्हायचं की माझा मोबाईलवर वगैरे पाय पडायचा. तर अशा प्रकारे मी हे ऑर्गनायझर माझ्या बेडबॉक्समध्ये अटॅच केलेलं आहे. अगदी सिंपल पद्धतीने ते आपल्याला बेडबॉक्समध्ये फसवता येतं आणि गरज नसल्यास तुम्ही त्याला काढूनही ठेवू शकता. यामध्ये 2 कप्पे दिलेले असल्यामुळे तुम्हाला जर पेन वगैरे ठेवायची असेल ते ठेवू शकता तुम्ही. इयरडोप्स ठेवू शकता. मी माझं एक बुक ठेवलेलं आहे, डायरी ठेवलेली आहे, पेन ठेवलेली आहे, इयरडोप्स ठेवलेले आहे. मोबाईलचा चार्जर देखील तुम्ही ठेवू शकता. मोबाईल देखील तुम्ही तिथल्या तिथे चार्जला लावू शकता. अशा प्रकारे जर तुम्ही रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहत असेल तर बरेच जण फर्निचर विकत घेत नाही, तर त्यांच्यासाठी तर हा बेस्ट ऑप्शन आहे. तर मैत्रिणींनो, हे होते काही स्पेस सेव्हिंग ऑर्गनायझर ज्याचा वापर करून तुम्ही घरातल्या वाया गेलेल्या जागेचा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग तर करू शकताच, याच व्यतिरिक्त घरातला पसारा देखील दूर करू शकता. चला तर मग व्हिडिओ इथे सेंड करते. आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.